नमस्कार. महिला दिनानिमित्त 8 मार्च महिला दिनानिमित्त तारा न्यूजच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. कोल्हापूरच्या चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सीए पौर्णिमा कुलकर्णी या केवळ यशस्वी व्यावसायिक नाही तर महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या मार्गदर्शकही आहेत. आज सीए असणाऱ्या पौर्णिमा कुलकर्णी मॅडम स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तारणच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करते. स्वागत आहे मॅडम तुमचं तारणच्या स्टुडिओमध्ये. आणि प्रथम तुमची स्वतःची ओळख आणि तुमच्या कार्याचं थोडंसं दर्शकांना आमचा परिचय करून द्या. थँक्यू सो मच. मी तारा न्यूजच्या अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला इथे बोलवलं स्टुडिओमध्ये. मला माझी मतं व्यक्त करायची संधी ते देत आहे त्याच्यासाठी. आणि खूप छान प्रकारचं कार्य हे चालतंय. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे माझं जिथं ऑफिस आहे तिथंच तुमचं कार्यालय असल्यामुळे मी बऱ्याच वेळा तुमचे कार्यक्रम आणि ह्या गोष्टी बघत असते. तर खूप छान पद्धतीनं तुम्ही हे हँडल करताय. त्याच्याबद्दल खरंच तुमचं खूप अभिनंदन आहे. तर कार्याच्या बाबतीत म्हटलं तर कार्य म्हणावं इतकं काय माझं हे मोठं नाही. माझी एक सीएची प्रॅक्टिस आहे. एक इंडस्ट्री आहे जी इंडस्ट्री मी व्यवसाय सुरू केला 2018 साली. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, रेझिन कोटेड सँडचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर ट्रेडिंग, इंडस्ट्रियल अलॉयचं ट्रेडिंग, हा सगळा विषय मी हँडल करतो. प्लस इक्विटी मार्केट्समध्ये मी अग्रेसिव्ह ट्रेडर आहे आणि इक्विटी मार्केट्समध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट अशा दोन्ही गोष्टी मी सांभाळत असते. मॅडमने अतिशय छान माहिती सांगितली की त्यांनी कशा पद्धतीनं काय काय काम करतात. मला असं विचारायचं आहे की चार्टर्ड अकाउंट म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला, कशा पद्धतीनं का, म्हणजे जेव्हा ही सुरुवात झाली ती नेमकी कशी झाली? ऍक्च्युली चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं हे मी खूप लहानपणी ठरवलं होतं. म्हणजे मी शाळेत असताना ठरवलं होतं की आपण डॉक्टर किंवा इंजिनियरकडे जायचं नाही आणि आपण सीए व्हायचं. माझ्या वडिलांचे एक मित्र होते, ते सीए होते, तो त्यांच्याकडून मला ती प्रेरणा मिळाली होती. त्यामुळं 10वी मध्ये मी रँकर असून सुद्धा कॉमर्सला चूज केलं. ज्यावेळी जे चांगले मार्क असेल तर नॉर्मली मेडिकल किंवा इंजिनिअरिंग फील्ड हे निवडलं जायचं. तर त्याच्यानंतर 12वी नंतर मी सीएला ऍडमिशन घेतली होती. आमच्या वेळेस फाउंडेशन सुरू झालं होतं नुकतंच. इन्स्टिट्यूटनी हे केलं होतं की आधी ग्रॅज्युएशन नंतर करता यायचं, बीकॉम नंतर वगैरे. नुकतं आमच्या इन्स्टिट्यूटनी सुरू केलं होतं की 12वी नंतर तुम्ही फाउंडेशनची परीक्षा देऊ शकता आणि त्याच्यामध्ये पुढे तुम्ही जाऊ शकता, इंटरमिजिएट आणि फायनल. तर 12वी नंतर फाउंडेशनला घेतले होते आणि नंतर आर्टिकलशिप केली. 25 वर्ष झाली आज माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे. मग मला विचारायचं आहे की तो प्रवास, सुरू झालेला प्रवास आणि आता यशापर्यंतचा प्रवास, ह्या यशापर्यंतच्या प्रवासाला मग तुम्ही कसं पाहता? आज विचार केला तर माझ्या म्हणजे परमेश्वराचे, माझ्या आई वडिलांचे, त्यांचे खूप आभार आहेत. त्यांनी मला सपोर्ट पण खूप केला. ॲट द सेम टाइम माझे जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सनी माझ्यावरती विश्वास खूप टाकला. आणि बरेच माझे असे क्लायंट आहेत जे गेली 20-22 वर्ष माझ्याकडे आहे किंवा त्यांना कंटिन्युअस मी सर्व्हिसेस देते आहे. बऱ्याचशा अशा संस्था आहेत ज्यांना मी सुरुवातीपासून सर्व्हिसेस देते आहे. तर मागं वळून जर आज बघितलं तर कुठेतरी एक समाधान तर नक्की वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी छोटं का होईना योगदान देऊ शकलो. पण ह्यातून सगळ्यात समाधान जे असं वाटतं ना, एक रवी बँक म्हणून आपल्याकडे रवी कोऑपरेटिव्ह बँक होती इथे लक्ष्मीपुरीमध्ये, त्याचं हेड ऑफिस होतं. आणि लक्ष्मीपुरी मधल्या बाजारातले जे छोटे छोटे ट्रेडर्स आहेत ना त्यांना ते कर्ज द्यायचे. आणि नंतर इव्हेंच्युअली ती बँक बुडली तिथल्या ह्याच्यामुळे. तर तिथल्या काही महिला माझ्याकडे आल्या होत्या, त्या आठवडी बाजारमध्ये बसणाऱ्या. माझं ऑफिस त्यावेळी मंगळवार पेठमध्ये होतं. आणि त्यांना दिवसभरात मिळणारे 10-10 रुपयाच्या नोटा अशा चुरगाळून घेऊन आल्या होत्या की मॅडम तुमची फी घ्या, खरं मला माझ्या कर्जातून हे करून द्या. आणि त्यांचं असं होतं की त्यांच्याच ठेवीवरती बँकेने कर्ज काढले होते. ठेवीचा व्याजदर त्यांनी कमी करून टाकला होता, पण कर्जाचा व्याजदर मात्र 17% होता. ठेवीचा जो 15% होता तो व्याजदर त्यांनी 7%वर आणला होता. त्याच्यानंतर त्यावेळेस जे
डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर होते, DDR होते, त्यांना सगळ्यांना निगोशिएट करून त्यांना 1%नी 1% आणि 2% असे जे गॅप असतात कर्ज आणि ठेवीच्या याच्यामध्ये ते करायला लावून त्या सगळ्यांची कर्ज मी भागवायसाठी मदत केली होती. आणि म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या कष्टकरी महिला ज्या स्वतःच्या कष्टातून मिळवून रोजीरोटी करून काहीतरी बचत त्यांनी केली होती आणि त्या बचतीला सुद्धा त्यांच्या धक्का लागत होता. तो जिथं आपल्याला वाचवता आला, त्या कामाचं समाधान जास्त मिळतं. मॅडमने अतिशय छान पद्धतीने सांगितलं की सेक क्षेत्रात काम करत असताना माणूस म्हणून त्यांनी त्या महिलांचं दुःख ऐकलं, महिलांना नेमकी कोणती अडचण होती त्यांनी समजून घेतली आणि त्यातून मार्ग देखील काढला. मला विचारायचं आहे की मॅडम, आणखी काही असे अनुभव आहेत का जे CA म्हणून काम करत असताना तुम्हाला आले? आता 25 वर्षापूर्वी जेव्हा हे प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा कोल्हापूरमध्ये तसं इंडिपेंडंट प्रॅक्टिसिंग वुमन ऍसेच कोणी नव्हतं. आणि माझं ऑफिस पण म्हणजे गावामध्ये माझ्या घरामध्येच एक खोली आम्ही ऑफिसला केली होती आणि तिथे आम्ही ऑफिस सुरू केलं होतं. पण माझे सगळे क्लायंट्स आहेत ना, त्यांनी कधी तक्रार नाही केली. तिथपर्यंत 4 व्हीलर पण नाही यायची. 4 व्हीलर पण त्यांना बाहेर पार्क करायला लागायचे आणि मग तिथून काही अंतर त्यांना चालत यायला लागायचं. किंवा बऱ्याचदा असं व्हायचं की आमचे टॅक्स ऑडिट्स असतात, टॅक्स ऑडिटला आम्हाला वेळपर्यंत काम करावं लागतं. आम्ही बऱ्याचदा आता ऑफिसचे रात्री 4 आणि 5 वाजेपर्यंत पण आम्ही त्या पिरियडमध्ये काम करतो. त्याही वेळेस आम्ही करायचो. आणि दिवाळी जर कोइन्साइड झाली तर घरात दिवाळीची गडबड प्लस हे क्लायंट्स हे. पण मला एक म्हणजे अत्यंत आनंदाने मी नमूद करते की माझ्या क्लायंटनी पण कधी तक्रार केली नाही आणि ऍट द सेम टाइम माझ्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला की ज्यावेळेस माझं ऑफिसचं काम व्हायचं त्याच्यानंतर माझी आई फराळाचं बनवायची. म्हणजे भले ते रात्री आमच्याकडे 2 वाजता पण चकल्या तळल्या जायच्या, रात्री 4 वाजता पण चिवडा व्हायचा, पण माझ्या घरच्यांनी माझ्या ऑफिसच्या कामामध्ये कधी आडकाठी नाही आणली. एखाद्या क्षेत्रावर पुरुषी वर्चस्व असतं असं मानलं जातं, पण मॅडमकडे बघितलं की त्यांनी या क्षेत्रात सुद्धा कशा पद्धतीनं म्हणजे संकटावर मात करत किंवा अनेक गोष्टींवर मात करत त्या पुढे आलेले आहेत हे त्यांनी सांगितलं. मला विचारायला आवडेल की मॅडम, आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महिलांनी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, काय सांगाल याबद्दल? आर्थिक स्वावलंबनाचं तर मी बोलेन, पण आता तुम्ही बोलताना एक शब्द वापरला की प्रत्येक ह्याच्यामध्ये पुरुषी वर्चस्व असतं असं हे केलं जातं. पण मला निश्चितपणे एक गोष्ट सांगायला आवडेल की एक क्षेत्र CAचं असं आहे की आमच्याकडे येणारे किंवा कॉन्टॅक्टमध्ये येणारे 95 ते 98% हे पुरुषच असतात. म्हणजे आजपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये माझं टॅक्स प्लॅनिंग करा किंवा माझं फायनान्शियल प्लॅनिंग करा असं म्हणून आलेल्या महिला हे 1% आहेत. 99% येतात हे पुरुषच येतात. मग भले ते त्यांच्या घरातल्या स्त्रियांचं टॅक्स प्लॅनिंग करत असतील, पण इंडिपेंडंट स्त्री एखादी येते असं खूप क्वचित आहे. माझ्या हार्डली एक 10 सुद्धा क्लायंट्स असे नाहीयेत की जे इंडिपेंडंटली स्वतः प्लॅनिंग करतात. पण पुरुषी वर्चस्वाचा जो विषय आहे ना मॅडम, की हे जरी असेल तरी हे आपण एका रथाची 2 चाकं असतो. आपण हेही बघितलं पाहिजे की आज माझे जे क्लायंट आहेत त्यांना आज पुरुष चार्टर्ड अकाउंटंट अवेलेबल असताना पण त्यांनी माझ्यावरती तितकाच विश्वास दाखवला आणि त्यांनी माझ्याकडे त्यांचे फायनान्शियल जे आहेत त्याच्यासाठी ऑडिटला दिले, कन्सल्टन्सीला दिले किंवा ते आपण ज्याला म्हणतो ना की फायनान्शियल सिक्रेट्स ओपन करणं. आमच्याकडे आल्यावरती बऱ्यापैकी हा विषय प्लॅनिंग किंवा याचा असतो. तर आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून काम केलं पाहिजे. याच्यामध्ये एकाचं कोणाचं वर्चस्व किंवा दुसरा डाऊन असं नाही, सगळ्यांनी हँड इन हँड हे गेलं पाहिजे. आणि आज फायनान्स हे फील्ड असं आहे की तिथे तुम्हाला अनलिमिटेड पॉसिबिलिटीज पण आहेत. ह्याच्यात आज बँकिंगमध्ये बऱ्याच CA आहेत ज्या बँकिंगमध्ये हे करतात, काम करत आहेत. बऱ्याच अशा आहेत की ज्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये काम करत आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण त्यांचा विश्वास मिळवून त्यांना तुम्ही इक्वली अवेलेबल राहून की मी कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही हा विश्वास देऊन तिथे पुढे आपण जायला पाहिजे. आता तुमच्या प्रश्नाकडे मी येते की तुम्ही आर्थिक स्वावलंबनासाठी काय हे करता. तर बेसिकली आपण जर बघितलं तर आपल्या आई आजीपासून
ज्या स्त्रिया चालत आलेल्या आहेत त्यांना एक इकॉनॉमिक सेन्स हा नॅचरल असतो. म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या ह्याच्यातलं थोडं का होईना बचत करत असतात. अडीअडचणीसाठी त्यांनी हे काढून ठेवलेले असतात. त्यामुळे बचतीची सवय ही महिलांना नेहमी असते. विषय कुठे येतो? विषय येतो की त्याची जी पुढे इन्व्हेस्टमेंट केली जाते त्या इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज बघायचा. मग तिथं तुम्हाला म्हणजे जी घ्यायला लागणारी रिस्क आहे किंवा जे त्याला उपलब्ध असणारे मार्ग आहेत त्या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. आज इंटरनेटवरती सगळं अवेलेबल आहे. आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर राईट फ्रॉम आरडी पासून, पिग्मी पासून, एफडी पासून, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, युलिप पॉलिसीज, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल आहेत. इव्हन तुमचे गोल्ड बॉन्ड्स आहेत. तर ह्या सगळ्याची माहिती त्यांनी सारासार करून घेतली पाहिजे आणि त्याचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. आता हे निर्णय घेताना चुका होऊ शकतात का? तर 100% चुका होऊ शकतात आणि त्या कुणाच्याही होऊ शकतात. पण चूक होईल म्हणून निर्णय न घेणं चुकीचं आहे. त्यांनी थोडंसं धाडस केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. आपल्या बचतीचा वेगवेगळे रिपोर्ट्स जे पब्लिश होत असतात की कुठल्या म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स कसा आहे, गोल्डचा ट्रेंड काय राहिलेला आहे, शेअर मार्केटचा ट्रेंड काय आहे, एफडी कुठल्या बँक्समध्ये सिक्युअर असू शकेल, बँकेचे रेट्स म्हणजे वाढतील की कमी होतील, या सगळ्याचा एक अंदाज घेऊन त्याची बचतीची सवय त्यांनी सुरू केली पाहिजे. खूप छान पद्धतीनं मॅडमनी सांगितलं समजून की कशा पद्धतीनं आर्थिक स्वावलंबन केलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आजच्या तरुणींनी सीए क्षेत्राकडे वळताना कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि काय मानसिक तयारी असली पाहिजे? अभ्यास करायला तर आज बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत इंटरनेटवरती. आज तुम्ही इथं बसून दिल्लीची एखादी फॅकल्टी असेल तर त्या दिल्लीच्या फॅकल्टीचं लेक्चर आज ऐकू शकता. बरेचसे स्पेशलाइज क्लासेस असतात. काही क्लासेस जे डायरेक्ट टॅक्सेसमध्ये, इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये येते. त्यामुळे आज अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल हा विषय नाही राहिलेला. आम्ही जेव्हा 25 वर्षापूर्वी ते हे केलं त्यावेळेस कोल्हापूरमध्ये कोचिंग सेंटर नव्हते, कोल्हापूरमध्ये एक्झाम सेंटर नव्हते. एक्झामसाठी पुण्याला जायला लागायचं, क्लासेससाठी पुण्याला जायला लागायचं. इव्हन रिझल्ट लागला का नाही लागला हे दिल्लीला फोन करून विचारायला लागायचं लँडलाईनला आणि असा दिवसभर तो फोन एंगेज लागायचा. त्या मानाने आज त्यांना खूप सोयी आहेत, खूप सोप्या गोष्टी झालेल्या आहेत. बट ऍट द सेम टाइम जे कष्ट करावे लागतात ते आजच्या मुलींना कष्ट केले पाहिजे. जर तुम्हाला सीए हे क्षेत्र निवडायचं असेल तर तुमची अभ्यास करायची आणि एक कंटिन्युअस त्या गोष्टीसाठी इम्प्रूव्हमेंट करत राहायची ही तुमची तयारी असली पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगेन की आर्टिकलशिप जी असते आमच्याकडे, प्रॅक्टिसिंग सीए कडे तुम्ही ऍज अ आर्टिकल क्लर्क म्हणून जावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. पुढे जे ऍक्च्युअल तुम्हाला काम करायचं आहे त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग असल्यासारखं असतं. तर ती आर्टिकलशिप सगळ्यांनी खूप सिरियसली केली पाहिजे, कारण तिथं तुमच्या यशाची बीजं रोवली जातात. मला म्हणजे आम्ही जेव्हा आर्टिकल करत होतो तेव्हा सरांच्याकडे आम्ही जितकं काम केलं ते त्याच्या कॉन्फिडन्सवरती आम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकलो. मी असेल, माझे कलिग्स असतील जे आम्ही धर्माधिकारी सरांच्याकडे प्रॅक्टिसला होते, तर त्याच्या कॉन्फिडन्सवरती आम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकलो. त्यामुळे तुम्ही आर्टिकलशिपला तुमचं 100% योगदान द्या. बाकी एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटनं चॅनल सुरू केलेलं आहे. इन्स्टिट्यूटचं स्वतःचं चॅनल आहे, कोचिंग क्लासेस आहेत. आज सीए इन्स्टिट्यूट मार्फत पण बरेचसे प्रोग्राम घेतले जातात स्टुडंटसाठी. त्या सगळ्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. आताच तुमच्या बोलण्यातून एक वक्तव्य आलं की 25 वर्षापूर्वीचा कालावधी टेक्नॉलॉजीमध्ये बराच बदल होत गेला असेल आणि तुम्ही त्याचा स्वीकार कसा केलात आणि मग कसं स्वीकारलं त्या सगळ्या गोष्टी? टेक्नॉलॉजीनी गोष्टी तर सोप्या झालेल्या आहेत. म्हणजे पूर्वी अकाउंट्स हे मॅन्युअल लिहायला लागायचे, ते उतरून काढून कॅल्क्युलेटरवरती त्याची बेरीज मारणं, ते सगळं टॅली करणं, हा सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही एक पैशाचा फरक काढायसाठी पण रात्रभर बसायचो की जोपर्यंत टॅली होत नाही तोपर्यंत पुढे जाता यायचं नाही. पण ऍज अ टॅली सॉफ्टवेअर आलं, मग त्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये पण टॅली 4.5 पासून मी काम करते. आज खाली ERP व्हर्जन आलेलं आहे 5.1, ज्याच्यामध्ये गोष्टी खूप इझिली अवेलेबल हे होत गेलेल्या आहेत. आणि बाकीच्या पण याच्यामध्ये तुमचे कम्युनिकेशनसाठी मेल आले,
मेल एवढे फ्रिक्वेंटली नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट केल्यामुळे, इन्कम टॅक्सचे सॉफ्टवेअर्स आले, ह्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट केल्यामुळं तुमचं काम फास्ट होतं, कामामध्ये अॅक्युरसी राहते, कम्युनिकेशन तेवढ्या इफेक्टिव्हली तुम्ही केलं जातं. आज सगळ्याच क्षेत्रात टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ घातलेलं आहे. त्यामुळे मे बी 5 years डाऊन द लाईन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या परिणामावरती चर्चा करत असू. हो, हे पण खरंय. पण मला विचारायचं आहे की सीए हे क्षेत्र तर तुम्ही अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं सुरुवात झाली, कोणकोणत्या गोष्टीला तुम्ही सामोरे गेलात. मला विचारायचं आहे की सीए हे क्षेत्र सांभाळत असताना आणखी काही सामाजिक उपक्रम किंवा आणखी काही गोष्टीमध्ये तुम्ही कधी सहभाग नोंदवलाय काय, त्यांच्याविषयी आमच्या दर्शकांना तुम्ही सांगितलं थोडं बरं आहे. सामाजिक उपक्रम किंवा हे असं खूप मोठ्या प्रमाणात असं कुठली ऑर्गनायझेशन किंवा हे जॉईन नाही केलेलं. पण एक गोष्ट मी फॉलो केलेली आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या ज्या मे बी स्त्रिया असतील, मे बी पुरुष असतील, ज्यांना माझ्यामुळे उपयोग होणार आहे किंवा माझ्यामुळे एखादं त्यांचं काम होऊ शकणार आहे, तर अशा सगळ्यांना ती मदत केलेली आहे. मग ती माझी मेड आहे, तिच्या मुलीच्या एज्युकेशनचा खर्च उचलणं असो, किंवा आमच्या तिथे एक मंदिर बांधलेलं आहे कॉलनीमध्ये, त्या मंदिरासाठी योगदान देणं असो, किंवा त्या कुणाचं तरी कर्ज करून देणं असो, घर बांधायसाठी मदत करणं असो, हे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याला खूप मोठं उपक्रम किंवा हे असं हे नाही आहे रूप. व्यावसायिक आयुष्य सांभाळत असताना कौटुंबिक आणि हे समीकरण कसं जुळवता मग? समीकरण नाही जुळवायला लागत. वेन इट इज फॅमिली, फॅमिली फर्स्ट. त्यामुळे जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्रायोरिटी ही असते. आणि प्रोफेशनच्या बाबतीमध्ये अशा कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या डे टू डे असतात त्या तर काय सेट असतात, त्याला फार हे नाही करावं लागत. पण बाकी कुटुंबाकडून पण प्रोफेशनसाठी खूप मोठा सपोर्ट मिळतो. त्यामुळं अशी कुठली फार कसरत नाही करावी लागत. महिलांनी आपल्या बचतीचे किंवा गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तुमच्या उत्पन्नातले कमीत कमी 30% हे तुम्ही बचत केले पाहिजेत. मग ते कुणीही असो, महिला असू देत, पुरुष असू देत. आणि तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे केली पाहिजे की जेव्हा तुम्ही रिटायरमेंट स्टेजला याल, जर समजा ते आता पेन्शन तर ऑलमोस्ट कुणाकडेच पेन्शनचा ऑप्शन नाहीये, तर ज्या दिवशी तुम्ही रिटायरमेंट व्हाल किंवा एका ज्याला आपण म्हणतो कमर्शियल लाईफ मधून तुम्ही रिटायरमेंट चूज कराल घ्यायचं, त्याच्यानंतर तुमच्या हयातीपर्यंत आहे ही लाईफस्टाईल तुम्ही कॅरी करू शकाल इतकी बचत निश्चितपणे प्रत्येकाने केली पाहिजे. आणि मी एक एक्झाम्पल माझ्या क्लायंट्सना पण नेहमी देते की एखादा जेव्हा बँक मॅनेजर असतो किंवा एक चांगल्या लेवलचा ऑफिसर असतो, तो रिटायर जेव्हा होतो तेव्हा तो त्याच्या घरी जाताना त्याच्याकडे पेन्शन पेन्शन त्याला मिळणार असते, प्रॉव्हिडंट फंड मिळणार असतो, त्याचे ग्रॅच्युइटीचे वगैरे पैसे आलेले असतात. म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज तो 1 ते 1.5 कोटी घेऊन घरी जातो, एक मिडल लेवलचा जो हे असतो तो. आणि ऍज अगेन्स्ट इट एखादा जेव्हा बिझनेसमन रिटायर होतो, तर तो बिझनेसमन त्याचं असणारं कर्ज हे त्याच्या पुढच्या पिढीला देऊन जातो. कारण ही लोक स्वतः आणि व्यवसाय हे वेगळं नाही पाहत. तर तुम्ही आणि तुमचा व्यवसाय ह्या 2 वेगळ्या एंटिटी आहेत. तुम्ही ज्या दिवशी रिटायर व्हाल त्या दिवशी तुमची स्वतःची बचत तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्या बचतीवरती अवलंबून राहून स्वावलंबनाने तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता आलं पाहिजे. खूप छान कन्सेप्ट मॅडमनी सांगितली. मॅडमनी एक्झाम्पल एवढं सुंदर दिलं की मी थोडा वेळ विचार करत राहिले. मला आणखी पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की सीए क्षेत्रात महिलांना नेतृत्व वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींना चालना मिळायला हवी? सगळ्यात जास्त महिला दिसल्या पाहिजेत, पुरुष नाही. सीए क्षेत्रात त्यांचं नेतृत्व जास्त असलं पाहिजे. आता खूप परिस्थिती बदललेली आहे. बऱ्याच सीए आहेत. इनफॅक्ट उद्या आमच्या इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम आहे, तिथंही त्यांनी सत्कार माझा ऑर्गनाईज केलेला आहे. तर
छोटंसं भाषण आणि हे गायडन्स असं आमच्या CA क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अचिव्हमेंट केलेल्या ज्या लेडीज आहेत, तर त्यांचा उद्या सत्काराचा कार्यक्रम आहे. आत्ता सगळ्या दृष्टीनं त्यांचं पोषक वातावरण आहे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की तुमच्याकडे सगळ्या संधी आहेत, तुम्हाला देवानी क्षमता दिलेली आहे. CA ही वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन आहे. म्हणजे CA पास व्हायला जेव्हा हे केलं जातं तर ही वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन आहे. तुमच्याकडे कॅलिबर आहे म्हणून तुम्ही तिथपर्यंत आलेला आहात आणि कुठलंही रिझर्वेशन न घेता आलेला आहात. म्हणजे आमच्या एक्झामिनेशन मध्ये किंवा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, जेंडर बेस्ड नाही, कास्ट बेस्ड नाही. तुम्हाला सगळ्यांना एकच प्रकारची एक्झाम देऊन स्वतःला प्रूव्ह करून तुम्हाला पासआउट व्हावं लागतं. तर तुमच्याकडे जी क्षमता आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पूर्ण झोकून देऊन योगदान द्या आणि जे सेमिनार्स आहेत त्या सेमिनारला तुम्ही लेक्चर द्यायला सुरू करा. ज्या छोटे छोटे स्टडी सर्कल्स फॉर्म करा. तुमच्या टॉपिक्सवरती वेगवेगळ्या बऱ्याचशा घडामोडी या घडत असतात, त्याच्यावरती अभ्यास करून तुमच्या पेपर प्रेझेंटेशन हे सुरू करा. दुसरा उद्या मी जो बोलणार आहे की एंटरप्रेन्युअरशिप मध्ये हे करा. मी आज जेव्हा मी व्यवसाय सुरू करून पण आता 7-8 वर्ष झाली, मला बरेच जण विचारतात की अरे मॅडम तुम्ही CAचे इथे असताना तुम्ही इंडस्ट्रीकडे काय येता. तर त्याचं पण एक छोटंसं एक्झाम्पल मी त्या सगळ्यांना देऊ इच्छिते की इंडस्ट्रीयल मध्ये जी ग्रोथ आहे ही ग्रोथ मॅनिफोल्ड आहे. प्रोफेशन मध्ये तुम्ही स्वतः असावं लागतं. तुम्हाला काम करायच्या वेळेवरती मर्यादा आहेत. म्हणजे तुम्ही एक माणूस जास्तीत जास्त 12 तास काम करू शकेल, त्याच्यापेक्षा पलीकडे काम आपण 24 तास तर काम नाही करू शकत. पण इंडस्ट्री ही अशी गोष्ट आहे जिथं तुम्ही नसताना पण ती सुरू राहू शकते. त्यामुळे एंटरप्रेन्युअरशिप मध्ये महिलांनी यावं यासाठी मी निश्चितपणे आग्रह करेन. ओके, आता लास्ट क्वेश्चन सर, महिला दिनानिमित्त कोल्हापूरच्या उद्योजका असतील किंवा गृहिणी असतील किंवा मग कोल्हापूरच्या उद्योजकांना आपल्याकडे ताराराणी महाराणींनी हे संस्थान हे केलेलं स्थापन केलेलं आहे. कोल्हापूर ताराराणींचं म्हटलं जातं. महालक्ष्मीचा आशीर्वाद या ह्याच्यावरती आहे. तर इतक्या मोठ्या स्त्री प्रेरक शक्ती असताना त्यांच्याकडून सगळ्यांनी आदर्श घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रगती करून आपण समाजाच्या डेव्हलपमेंटला जो हातभार लावता येईल तो हातभार लावावा अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तर आज CA पौर्णिमा कुलकर्णी मॅडम आपल्या स्टुडिओला आल्या. त्यांचा प्रवास, विचार आणि अनुभव हे कोल्हापूरसह संपूर्ण महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले असतील. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि आपल्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी दिलेले संदेश आजच्या काळात अत्यंत मोलाचे ठरतील. धन्यवाद मॅडम, मी तुमचंही मनापासून धन्यवाद मानते. ताराणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही इतकं छान मार्गदर्शन आमच्या समस्त जे आमचे ताराणीचे प्रेक्षक आहेत किंवा दर्शक आहेत त्यांच्यासाठी दिलेत. सो थँक्यू सो मच. थँक्यू.